सर्व भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री पूर्ण भारत हे फिरवायचं मी काम करतो। बढ़िया लगता है। हाँ सगळं सुखरूप आणायचं काम ते मॅनेजमेंट करायचं काम माझं आहे। हे बघा मित्रहो, ही अजय पटवारी यांचे संगमेश्वर ट्रॅव्हल्स आहे। हे हंडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्रामधून निघते आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून भेटी दिल्या जातात। आणखी भरपूर सारे ट्रॅव्हल्स आहेत। ही फक्त मी तुम्हाला एकच ट्रॅव्हल्स दाखवतोय, फक्त एक नमुना म्हणून दाखवतोय। हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी संगमेश्वर ट्रॅव्हल्सचे हे बॅनर। ज्यांना त्यांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी खाली जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायच्या आहेत त्यांनी या दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे। ही ट्रॅव्हल्स आता निघण्यासाठी तयार झालेली आहे। आज या ठिकाणाहून ही ट्रॅव्हल्स भरेल। हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे हंडरगुळीचं तीर्थक्षेत्र महादेव मंदिर आहे। या महादेव मंदिराच्या ठिकाणाहून ही ट्रॅव्हल्स भरते आणि येथून ही ट्रॅव्हल्स संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभरातले वेगवेगळे देवस्थान आहेत त्या देवस्थानाची यात्रा करते आणि परत याच ठिकाणी येऊन ही यात्रा संपते। वेगवेगळे प्रवासी यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये ही ट्रॅव्हल्स पूर्ण भरून जाईल। हे बघा, हा समोरचा लुक आहे ट्रॅव्हल्सचा। ही AC स्लीपर ट्रॅव्हल्स आहे। अशा प्रकारच्या भरपूर ट्रॅव्हल्स आहेत। ही अशा प्रकारची आहे। बाहेरूनचा हा लुक आहे, तुम्हाला मी मधून सुद्धा ही ट्रॅव्हल्स दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही गाडीचा मधला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो, कशा पद्धतीची ही गाडी आहे। बघा, AC स्लीपर आहे। एकूणच असा लुक आहे। हे बघा, तुम्ही प्रत्येक सीट पाहू शकता। ही वरची बाजू आहे। आणि या गाडीची ही बघा तुम्ही, ही खालची बाजू। हे बघा, पाणी सुद्धा आहे पिण्यासाठी, फॅनची व्यवस्था आहे। ही सर्वात शेवटची बाजू आहे। मागच्या बाजूने अशी दिसते गाडी। आता प्रवासी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळानंतर ही गाडी पूर्ण भरलेली आपल्याला दिसेल। हे बघा, हे प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवासी या ठिकाणी आलेले आहेत। इथून ही गाडी भरते। हे बघा, हा जो भाजीपाला तुम्ही पाहतात, जवळपास जितकेही दिवस हा प्रवास चालू राहणार आहे त्यासाठी हा भाजीपाला तात्पुरत्या स्वरूपात आहे। जसं जसं कमी पडेल नंतर हे भाजीपाला त्या त्या ठिकाणाहून पुढच्या भरला जाईल। हे बघा, हे आहेत या गाडीचे मालक अजय पटवारी। अजयजी, किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करत आहात? हा बिझनेस माझ्या वडिलांपासून स्टार्ट केलेला आहे। आता मी हा बिझनेस चालवतो, चारधाम यात्रा। आता हा बिझनेस मी 2 वर्षापासून चालवतो। बरोबर। केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, गंगासागर, रामेश्वरम, जगन्नाथपुरी, सप्तीर्थ बार गंगासागर एक बार, हे सर्व प्रवास मी चारधाम यात्रा पूर्ण भारत हे फिरवायचं मी काम करतो प्रवाशांसाठी। याच्यामध्ये फक्त भारतातले का पूर्ण फक्त महाराष्ट्रातले पण घेता का तुम्ही? हा, महाराष्ट्रामधले काही पॉइंट घेतो। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, वैष्णवी देवी, कटरा, जम्मू काश्मीर, राजस्थान, हे पूर्ण हा अख्खा उत्तर भारतामध्ये 2 धाम आहेत। 2 धाम म्हणजे बद्रीनाथ 1 धाम आणि द्वारका हे 2 धाम उत्तर भारतामध्ये। याच्यामध्ये पूर्ण मी MP, UP, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर, वाघा बॉर्डर, पंजाब, हे सर्व, राजस्थान, खाटू श्याम, या सर्व देवांना मी हे फिरवतो गाडी। आणि 2 धाम आणि 2 दुसरे धाम आहेत दक्षिण भारतामध्ये। ते आहे एक जगन्नाथपुरी आणि दुसरा आहे रामेश्वरम।
हे 2-2 धामची मी ट्रिप काढतो. आता चालली आहे स्पेशल काशी यात्रा, महाशिवरात्र स्पेशल काशी यात्रा. आज आपल्या हंडरगुळीमध्ये गाडी निघाली आहे महाशिवरात्र स्पेशल काशी यात्रेसाठी. गावातले सर्व प्रवासी आहेत, त्यांच्यासाठी राहण्याची खाण्याची एकदम सोय उत्तम असते. आणि मी वरी केदारनाथला बद्रीनाथला मी स्वतः सोबत त्यांच्या दर्शनासाठी स्वतः मी दर्शन करून आणतो. स्वतः मी वरी जाते, असं काही नाही की मी वरी जात नाही. माझा पूर्ण स्टाफ वरी पण जाऊन येते. सर्वांना काळजीपूर्वक घरी आणते. गाडी किती लोकांचा स्टाफ आहे तुमचा या सर गाडीत? आमचा एक 10 लोकांचा स्टाफ आहे. 10 लोकांचा. ही किती दिवसाचा प्रवास असतो? आता हे प्रवास आपला आहे 13 दिवसाचा. 12 ते 1 स्पेशल काशी यात्रा महाशिवरात्रसाठी स्पेशल हे 12-13 दिवसाचा आहे. आणि 2 धाम बद्रीनाथ आणि द्वारका हे आहे कम्प्लीट 35 दिवसाचा प्रवास असते. त्याच्यामध्ये माझे 10 स्टाफ असतात. प्रवाशांना मंदिरापर्यंत नेणे, 2-3 मुलं मध्ये मंदिरामध्ये एंट्री करणे, बाहेर गेटला थांबून राहणे, कोणताही प्रवासी चुकून जाऊ नये त्याची काळजी करणे, परत गाडीपाशी आणणे, हे सर्व रुटीन आमचं बनवलेलं असते. प्रवाशांना फीस किती असते ह्याची? आता प्रवाशांना फीस बघा पर डे 1000 रुपये ह्या प्रमाणे चालते. त्याच्यामध्ये काय काय येणार 1000 मध्ये? 1000 मध्ये बघा आपल्याला सकाळी चहा नाश्ता, सकाळी चहा बिस्कुट असते एक 6-7 वाजता, पुन्हा नाश्ता असते पोटभर 9-10 वाजता, आणि 4-5च्या वेळेस एकदम पोटभर जेवण आणि परत एकदा चहा. हा प्रकारे नियोजन असते याचं. आता ही जी गाडी आहे ती एसी आहे का स्लीपर याची माहिती द्या. एसी स्लीपर आहे गाडी. आता समजा कुण्या प्रवाशांना जर तुमच्या गाडीमध्ये यायचं झालं तर काय करायला पाहिजे? त्यांनी कसं तुमच्याशी संपर्क कसा करावा? कुणालाही विचारू शकता. पटवारी यांचे संगमेश्वर ट्रॅव्हल्स हंडरगुळी येते, अख्ख्या उदगीर तालुक्यात, लातूर जिल्ह्यामध्ये. ज्यांना ह्या प्रवासासाठी यायचे त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. प्रत्येक ठिकाणी गावोगाव माझे बॅनर लावलेले आहेत, त्या बॅनरवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट साधून हा प्रवास तुम्ही करू शकता. माझा नंबर आहे 9665658142. हा जो मुलगा बघता तुम्ही याच्याकडून काही जाणून घेऊया. आपका नाम क्या है? सुशील पटेल। सुशील पटेल है. कहाँ से हो आप? इंदौर से। इंदौर से। हाँ। ये गाड़ी में आप साथ में रहते हो क्या? हाँ, हेल्पर हूँ। हेल्पर? हाँ। क्या काम करते हो तुम? साफ सफाई, गाड़ी धोना, गाड़ी धोना और गाड़ी का साफ सफाई करना, यात्रियों का ध्यान रखना। यात्रियों का ध्यान रखना। हाँ। अच्छा, कितने साल से ये काम करते हो तुम? मैं एक महीना हुआ अभी। 1 महीना हुआ? हाँ। यानी कि तुम नए हो? नए। हाँ। अच्छा ठीक है। कैसा लगता है आपको? सब बढ़िया लगता है। हाँ हाँ। फुल यात्रा होता है, बढ़िया। हाँ हाँ। कहाँ पे घूमती है गाड़ी? ये 1 धाम, 2 धाम, 3 धाम, 4 धाम। अच्छा। हाँ, ऐसा हाँ, वो ठीक. धाम के ऊपर रहता है। हे बघा, हा जो मुलगा तुम्ही पाहताय, हा मुलगा या गाडीमध्ये मॅनेजमेंट करतो. माझं नाव संदीप आहे. मॅनेजमेंट करण्याचं काम आहे माझं. सगळ्या प्रवाशांना सुखरूप नेणे, सुखरूप वापस आणणे, आणि सगळ्या गाडीचं जेवण काय बनवायचे सगळ्या प्रवाशांना विचारणे, जेवण बनवणे त्यांच्या मनावर, त्यांना सगळं सुखरूप आणायचं काम, ते मॅनेजमेंट करायचं काम माझं आहे. किती वर्षापासून करता हे काम? हे 2-3 वर्ष झाले मी करतोय काम. ही यात्रा आहे 12 दिवसाची. ही गाडी काशी, अयोध्या, प्रयागराज, आग्रा असं काही ट्रिप आहे आमची. 12 दिवसाची ट्रिप आहे. बघा तुम्ही हा लुक पाहू शकता मधला. जवळपास गाडी भरत आलेली आहे. ही गाडी आता भरलेली आहे.
हंडरगुळी गावातून दरवर्षी माननीय श्री अजय पटवारी यांच्या मार्फत टूर काढली जाते. तरी जाणाऱ्या सर्व भक्तांना माझ्या आणि गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज हंडरगुळी गावामधून संगमेश्वर ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे दरवर्षी पटवारी यांचे आपल्या गावामधील सर्व भाविकांना घेऊन काशी तीर्थक्षेत्राची जी टूर इथं निघालेली आहे त्या सर्व प्रवाशांना या टूरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे बघा तुम्ही पाहू शकता जवळपास ही गाडी भरलेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये ही गाडी येथून प्रस्थान करणार आहे. जे जे लोक या गाडीमध्ये जात आहेत, जे जे सद्भक्त जात आहेत, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेमंडळी नातेवाईक त्यांना प्रवासासाठी सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी हे सर्व सद्भक्तांकडून मिळत आहे. हे बघा ही गाडी आता निघण्यासाठी सज्ज झालेली आहे, तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हा प्रवास चालू झालेला आहे. ज्या ज्या सद्भक्तांना वेगवेगळ्या यात्रेसाठी जायचं असेल त्यांनी संगमेश्वर ट्रॅव्हल्स अजय पटवारी यांच्याशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद.